भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल, एवढं का घाबरतायत राजकीय नेते? मग असं म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होतं. तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा कळून सर टाका. बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही. पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारी दिवस ते राजकीय करिअर बरबाद करणारे, नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारी दिवस ते राजकीय करिअर बरबाद करणारे असतील तुमचे. म्हणून मी कालही सांगितलं शागडच्या फुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सांगतो, विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही, ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेले नाहीत. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गानं. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ द्या ना. तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनं जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे. पाटील साहेब, आता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला पवार आहेत, गेल्या एका त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही. काय सांगतो? उद्या परवा पाटील साहेब, राजकीय उद्ध्वस्त होईल, राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय. आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या? ते शिकवायला आम्हाला तसं मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच, त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला. म्हणून आम्हाला मग ती बाजूला जावं लागतं, सत्तेकडे लक्ष त्यांनी वेधले तुमचं, जावं लागतंय आम्हाला नाविलाज आहे. कारण ते देऊन जर असे लोकांची फसवणूक करते, जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला, त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते. ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती. त्यांच्या डोक्यात वेगळंच खूळ घुसलं तेव्हापासून. आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले, आणखीन संधी म्हणतो, पुन्हा डबल तेच शब्द वापरतो मुद्दामून, ही संधी आहे मराठ्यांच्या मनं जिंका. कशी पुरणार आहात तुम्ही? आता उद्या एक दिवस बसाल, परवाच मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे, एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाबाचा ट्राका बोलतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोणतीच पकडण्याचा प्रयत्न केला? समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून घेऊ. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरांगी जलणार, पण आता हटत. तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडल्या आहे, असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे? मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे, आम्ही पाळणार आहे. पण तो कायदा आहे नवीन, कोणचा घेऊन काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काहीतरी, ती कायदा कोणालाच माहित नाही. आणखीन तज्ज्ञांनी, वकील बांधवांनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही. आणि कोणाला मी ऑफिस नाही, अख्खी रात गेली आमच्या वकिलांची, तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची, पण ते ऑफिस सापडलं. मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणल्यावर सहायता करावं लागतं त्यांना. त्यांनी ते 10 वाजता टाकलं आम्हाला. वकिलाला तरी काय माहित बिचारायला आमच्या काय त्याच्यावर. आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं, जिथे जिथे सह्या करून द्या म्हणले आम्ही दिले. आम्हाला काय माहिती त्यात काय
पण तुमची बसून याचिका घ्यायचंय. तुमची विनवणी याचिका गेली का बसून कोर्टाकडे? साहेब घ्यायचे होते या पोलीस प्रशासनाला. आता परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनात आलं ना. की 2025चा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेलं नाही. बरं आणि आमच्याकडे वेळ कमी होता, आम्ही पटापटा सह्या केल्या आणि पाठवून दिलं. प्रचंड त्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात. त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत, म्हणजे हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये. तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत. त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण घेता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे. नाही, चुकीच्या माहित्या बाहेर पेरू नका म्हणा. त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या 100 आहे, तर तिथले असणारे 36 ते 37 लोक हे कुणबी आहे. त्या असणाऱ्या 1905 असेल किंवा त्याच्या आधीचं असेल काय जे असेल त्या आजपर्यंत झालेल्या 100 वर्षाच्या काळात, मग ते जर 36 लोक होते तर एका एकाला 4-4, 5-5 जरी म्हणलं तरी ते 150-200 आकडा गेला. आणि त्या 150-200 4-4, 5-5 म्हणलं तर आता त्याचे 800-900 झाले एका गावात. तशा नोंदी आहेत त्या, ते कुणबी. आणि मग ते कुणबी कुठे गेले? चला जाऊ दे, आज सगळेच मराठीत, मग ते कुणबी कुठे गेले? त्यांचे जे पोर आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, आणि म्हणा हे लावता येत नाही. अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही. आता तुम्ही लोकांना गचपाने समजता का व्हावी? तुम्ही स्वतःला शहाणा समजता तुम्हाला. आणि लोक लय हुशार झाले आता. फक्त आता आमची भाषा शेतकऱ्याची, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या जरा शुद्ध आहे, कारण तुम्ही येशीत राहता, आजभर गादी झोपाता, मग तुमची चांगली, आम्हाला नाही येत चांगली. आम्ही काबड कष्ट करून आमच्या आईबापाचे कमरा मोडले. त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत. कधी पोहोचणार मुंबईमध्ये? काय अंदाज वाटतं? दिवसभरातला सगळा शेड्यूल पाहता. रात्री पोहोचणार ना, रात्री 100% पोहोचणार ना. पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी आमरण उपोषण सुरू होणार. फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं. तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा नये. जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, आलं वेळ शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही, हे मराठ्यांनी समजून घ्यायचं. कारण मी शांततेनं संयमानं मराठ्यांच्या पदरात एक एक गोष्ट टाकत चाललोय. तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे, तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे. काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते, हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचे. तिथं 2000 काय गेले आझाद मैदानला, 5000 काय गेले, ते 5000 येते, पुन्हा दुसरे 5000 जाते. ती जागा खाली 1 दिवस लेट आलं म्हणून काही एकाच दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं. थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोरं. तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळं समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे. ध्यानात ठेवा, त्यांची आशा मोडायला नको. ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको. म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांततेत संयमाने घ्यायचे. 1 दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला, सगळ्या आंदोलकाला 1 दिवस थोडं लेट, काही पुढे जातील, काही मागं थांबतील. केलं जर तरचा विषय चालला. ही झाली मराठ्यांसाठीची बाजू. आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये ना. 5000 लोकांची ही विनंती आहे ना, 1 दिवसाची. त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये. त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणारे मुंबईला, हे वापस जाणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं. ते जाणारच आहेत वापस, कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं.
आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याचे. त्याचं काय टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाही. आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले. एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या. आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमानं शांततेने लढा. काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काही जर इकडे राहिले एखादा किलोमीटर भर, काय जे असेल ते मला नाही माहिती, थांबायचं शिकायचं. हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात. आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही, हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. नुसतं धोंगडसारखा आरडाला ओरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं, समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबईपर्यंत तर फडत आलेला वायाला गेलं तू रे. इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय. पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे. म्हणून संयमाला घ्यायचं. काय आज काय उद्या, एखाद्या दिवस आज मुख्यमंत्री म्हणते बी यावून द्या सगळेच, कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील. आशावादी राहा. मी आशावादी 2 वर्ष राहिलो, म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो. तर आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली, हे पोरं आरक्षण घेऊन येणार. मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं. आडमुठापणा करायचा का कायद्याचे न्यायदेवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं, हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली. मागं वळून बघा, गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं समाजाला डाग लागता कामा नये, हे सगळ्यांनी समजून घ्या. हा जोडून सगळ्यांना सांगतो. थांबले, पुढे गेले, ते माघारी आले की हे गेले, तुम्ही काय लांब चालले काय, तिथंच बसायचं. आलाच परत तेव्हा गेला की ग्राउंड मोकळं झालं की बसला दुसरा. टेन्शन नाही घ्यायचं. आणि ज्यांना वापस जायचं उद्या, त्यांनी शांततेत वापस जा. कारण मीच बोली केली ती की कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत, 2 बाजू सांभाळायच्या तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वापस जा. मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला 7 करोड मराठा समाज शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही. तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती. हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये. कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आणि पूर्ण मनावर घेतलेलं. इकडे एखाद्याला काठी पिठं बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांततेत सुरू होणार, लगेच त्या क्षणाला. तसं आझाद मैदानाला जरी 3000 बसले, 5000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले, त्याचं दुःख कोणी मानू नका. आपल्याला विजय खेचून न्यायचा. आझाद मैदानात जाणं, 5000 जागेवर 25 लाख जाणं, हा उद्देश नाहीये आपला. आपला उद्देश आहे 5000 बसू नाही तर 2000 बसू, आरक्षणाचा विजय घेऊन जायचा. आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या, एक दिवस लेट, परवा दुसरे या. हे सुरू आहे. ही चेन बंद पडू द्यायची नाही. आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरालाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठी माय मावल्या सहित सज्ज आहेत. त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून तर आपण इतके फ्रेश आहेत. नाही तर प्रत्येक वेळेस थोडा कोणा तणाव असतो आपल्यावर. त्याला काय मीडिया समोर बोलावं, काय त्याला टेन्शन घ्यायचं. काहीतरी असतं. आता तणाव आहे का 2-4 दिवसापासून. कारण मराठा शक्ती एक अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मूळशी मोडू शकतो, एवढी शक्ती त्यात जवळ. आणि माय मावल्यासं या राज्यात हे असं पहिल्यांदा आंदोलन दिसन, चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं, पण आंदोलन करायचं, या भूमिकेवर करायचं. हट्ट नाही धरायचा. तेव्हा गेला मग मी कमी गेलो, तेव्हा गेला तर तू उद्या जाशील, इतकं हुशार व्हायचं. म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या, समजून घ्या. कारण मला जात जिंकायची, तुम्हाला पण जात जिंकायची. आडमुठापणा अजिबात नको. तर सरकारला हा एक इशाराच आहे, हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रावर आहे.
मग काय तर तोडीत म्हणलं हात कस खाला होता तुम्ही? हात कस खाला होता? हात लावायचं कसं म्हणजे झालं नाही एकदा, आता बस ना. का आमची जात नुसते मारच खायला काय? आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाचं. आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय? आम्हाला कारण ते सांगायचे. आणि तवा अडथळा आणला तवा अंतरवलीत नव्हता गणपती बसलेला तवा नव्हता गणपती. तवा तो मला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीचं डोक्या फोडायची. आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळणार. तुम्हाला कळाले तर लक्ष्मी बसल्या होत्या तेव्हा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा. लक्ष्मी बसल्या असून आई माई लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तेव्हा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत, आता म्हणणारे तवा कुठे गेलते ते कम नाही म्हणले. तेव्हा गणपती बसलेले होते. देवेंद्र फडणवीसने कम हाणले का रे बाबा? बोलते बंद पडली का आता? तुम्ही मला चक्रात आडायचा भार काढायचा प्रयत्न करू नका. मी लय नमुना पुढचा आहे. तुम्ही मग इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत. हो, इतकं लोकशाही प्रमाण करतो. तुमची प्रकृती बरी नाही, अशाही परिस्थितीत तुम्ही पूर्ण किल्ला चंदर आहात की पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहात? नाही मी वरी जाणार आहे. एवढं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवस, त्याचं काय सांगताय? हो, त्याचं काय सांगताय? माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार आहे. माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं, त्याचं काय सांगताय? भावनेत नाही, मुंबईला पोहोचवलं भावनेत नाही. समोरच्या व्यक्ती तशा मोठ्या, समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतं. त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे, पण हटायला मात्र तयार. आणि मला एक दिवस मान्य नाही. फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा, कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली. काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय. परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन 29ला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहेत. त्यांना सगळ्याला येऊ द्यावं, ही पण दुसरी विनंती. आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांचे मन जिंकायची, आरक्षण देऊ. ते गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही, कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे. देणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही, पण अपमान करणाऱ्याला कधी सोडत नाही. तो पण होच मराठा. म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा, आता अपमान करू नये, ही फडणवीस साहेबाला विनंती आहे. धन्यवाद. वेळेत मुंबईला पोहोचणार का? कारण की 8 ते 9 तास उशिरा तुमचा दौरा, रात्री येणार होता पण सकाळी मुंबईमध्ये पोहोचला, म्हणून मुंबईत वेळेत पोहोचणार. नाही आता भैया काय आहे ते, आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत जाणं ते होतं, उशीर होतोच. त्याला आता नाविलाज आहे. आता आम्ही आता इथं 8:30 का 8ला पोहोचलो. परवानगीचा मुद्दा आहे समोर, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी, मग वेळेत पोहोचणार नाही असं नाही होणार, असं होणार नाही. ते कायम होणार, तसं होणार नाही, कायम होणार. बाकीचे नियम पाळणार. तुम्ही म्हणता इतके लोक, तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, हे उठून गेले की तुम्ही या. तुम्ही हे नियम आमरण पाळू. उपोषण करणार आहात. डॉक्टरांनी तुमच्या प्रतिनिधीबाबत काय सल्ला दिलाय? समाजाच्या वेदनेपुढं मी माझ्या शरीराचा विचार नाही आणि करणार गेला. मागचं आंदोलन वाशीमध्ये जे थांबलं तर या टायमाला वाशीतूनच रिटर्न होईल का आझाद मैदानापर्यंत जाईल? आझाद मैदानला चाललो ना. धन्यवाद. चला अरे मग या मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम केलं जात आहे असं म्हटलेलं आहे. मात्र अजूनही फडणवीसांना संधी आहे, संधीचं सोनं करा असं म्हणतायत मनोज जरांगे पाटील. आणि मराठ्यांची मनं जिंकायची ही मोठी संधी आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका. हा समाज अतिशय इमानदार आहे, तुमचे उपकार कधी विसरणार नाही, मात्र अपमान जर केला तर तोही विसरणार नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना इशारा दिलेला आहे. आणि तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही असं म्हटलेलं आहे जरांगे पाटलांनी. मात्र सर्व नियमांचं पालन आम्ही करणार आहोत आणि कोणत्याही अडमुठेपणाची भूमिका घेतली जाणार नाही, अशा स्वरूपाचा एक प्रकारे निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. आणि सर्व त्यांच्या सोबत असलेल्या मराठा समाजाच्या युवकांना, बांधवांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही सुद्धा नियम पाळा. काही लोक पुढे जातील, काही मागे राहतील, सगळ्यांनी एकत्र गलका करू नका, अन्यथा मुंबईला जाऊन केलेलं हे सगळं आंदोलनही वाया जाईल असं म्हणत
त्यांनी आपल्या उपोषणकर्त्या आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आंदोलनकर्त्यांना सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत आणि दुसरीकडे फडणवीसांना सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा एक विनंती केलेली आहे. संधी आहे, त्याचं सोनं करा. गरीब मराठा लोकांचे, मराठा समाजाचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील असे त्यांनी म्हटलेलं आहे. तर फडणवीसांना दिलेल्या संधीचं सोनं करावं. फडणवीस आंदोलकांना थांबवणार नाहीत. आरक्षण दिल्यास मराठा समाज सन्मान करेल असं म्हणत जरांगे पाटलांनी जोरदार पद्धतीनं निशाणा साधलेला आहे आणि एक प्रकारे आवाहन केलेलं आहे पुन्हा एकदा फडणवीसांना. जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही, ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेले नाहीत. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गानं. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ देणार. तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे.